टीचर्स डोंट गेट सरप्राईज एट ऑल. पण ही गोष्ट खरी आहे की कंत्राटी शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे. मग जी टॅट 2025 उमेदवार देत आहेत त्यांची भरती ऍक्च्युली कशी सुरू होईल, म्हणजे सध्या आपण पाहतोय की सध्या परीक्षा चालू आहेत, पण त्यांची पोर्टलद्वारे भरती कधी सुरू होणार आहे. त्याचबरोबर ही जी कंत्राटी शिक्षक भरती आहे त्याला जर तुमच्यापैकी कोणाला अर्ज कसा करायचा असेल त्याबद्दल माहिती हवी असेल. त्याचबरोबर आता दुसऱ्या टप्प्याचा सुद्धा राऊंड लवकरच लागतोय, इंटरव्ह्यू राऊंड. त्यानं ती राऊंड लागत असताना सुद्धा मध्येच कंत्राटी शिक्षक भरतीचं मध्ये हे जे काही पिल्लू सोडण्यात आलेलं आहे आणि नुसतं पिल्लू सोडण्यात आलेलं नाहीये तर त्याचं वटवृक्षात रूपांतर सुद्धा होणार आहे. आज जरी एका व्यवस्थापनाने ही ऍड दिली असली तरी उद्या येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच व्यवस्थापना ऍड देताना दिसतील. एकीकडे सरकार म्हणतंय की आमच्याकडे जागा नाहीयेत, संच मान्यता रद्द झाली नाहीये. मग आणि दुसरीकडे सेकंड फेज मध्ये पवित्र पोर्टलद्वारे जी भरती चालू आहे, ज्या उमेदवार आतुरतेने वाट पाहत होते त्यांना जागा दिल्या नाहीयेत. आणि मात्र तिसरीकडे मात्र यांनी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, पेमेंट चांगलं आहे कंत्राटी भरती जरी असलं, त्यामुळे खरंच ज्यांना शिक्षक भरतीसाठी इथं अर्ज करायचा असेल ना, शिक्षक व्हायचं असेल, बिनधास्त करू शकता. कारण पोर्टलवरच्या भरतीला किती वेळ लागणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगते. त्याचबरोबर हे वास्तव आहे ते सुद्धा आपण बघूया. तुम्हाला पहिल्यापासून मी सांगतच आलेली आहे की ही तर फक्त सुरुवात आहे. फक्त परीक्षा झाली की आपलं एक तिथून ऍक्च्युली आपल्या संघर्षाला सुरुवात होते आणि त्याची ठिणगी मात्र अगदी जूनच्या सुरुवातीलाच उडताना आपल्याला दिसत आहे. तो चला तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण वास्तव काय आहे ते पाहून घेऊया आणि तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या आहेत. कारण गरज आहे ती म्हणजे तुम्ही स्वतः याच्या सर्व गोष्टीकडे डोळसपणे बघण्याची. बरं, हे तुम्हाला थांबता येणं शक्य आहे का, तुम्ही थांबवू शकणार आहे का, याचवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. येस मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरती सध्या सुरू झालेली आहे ती म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षण जो विभाग आहे त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि ही जी काही पदं आहेत जवळपास भरपूर पदं भरण्यात येणार आहेत. परंतु इथल्या ज्या काही शाळा आहेत, उच्च माध्यमिक, रात्रप्रशाला, त्याचबरोबर माध्यमिक, यांनी सेकंड फेज मध्ये पोर्टलला का जागा दिल्या नाहीत याचं उत्तर मला असं वाटतं आयुक्त साहेबांनी द्यायला हवं. कारण यांनी पोर्टलला जर जागा दिल्या असत्या तर सेकंड फेज मध्ये या जागा येऊ शकल्या असत्या. परंतु कंत्राटी शिक्षक भरतीचाच घाट काय तेही माहित नाही. बरं, ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी प्रथमतः पहिल्यांदा आहे मी 2-3 मिनिटं सांगते ते पाहून घ्या आणि मग आपण टेट 2025 ची पोर्टलवरची भरती कधी सुरू होईल याच्यावरती सुद्धा सांगते. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. तुम्हाला हळूहळू कळतच येईल की हा जो उलगडा आहे तो म्हणजे जास्तच होत जाणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला युनिटी गरजेची आहे. सो स्टे कनेक्टेड विथ शिव युनिटी. येस मित्रांनो, हे आपण पाहतोय की ही जी ऍड आहे बघा, हे तुम्हाला दिसते ती www.pmc.gov.in या वेबसाईट वरती देण्यात आलेली आहे. बरं, याच्या अगोदर जे काही प्रस्ताव देण्यात आलेला होता 6 महिन्यासाठी कंत्राटी शिक्षक भरती आहे त्याला मान्यता सुद्धा मिळालेली आहे 27 मे 2025 ला, म्हणजे नुकतीच मान्यता मिळालेली आहे. तर आपण याच्यामध्ये पदं पाहतोय की वेगवेगळी पदं आहेत आणि त्याच्यासाठी उमेदवारांनी अर्ज सुद्धा करायचे आहेत. आणि जे काही अर्ज हा जो तुम्ही फॉर्म पाहताय तो तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा मिळेल. आपलं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. जेणेकरून ज्याला खरंच गरज आहे, ज्याला ह्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांना तरी याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि जरी याचा फायदा करून घ्यायचा नसला, डोंट वरी, मेनी आर वेटिंग देअर, ते इथं अर्ज करतील. सो चला पाहूयात. 11 ते 2 वेळेत अर्ज स्वतः नेऊन द्यायचे आहेत. तिथे ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे, शिवाजीनगर पुणे, जुना तोफखाना वगैरे, भाऊसाहेब शिराळे भवन, तांत्रिक शिक्षण कार्यालय, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय इथे द्यायचे आहे. बरेही पदं आहेत त्याच्यानुसार रिझर्वेशन कॅटेगरीनुसार आहेत. त्याच्यामध्ये
मराठी, उर्दू माध्यम, इंग्रजी माध्यम, रात्रशाळा वेगवेगळी आहेत. आणि त्याच्याबरोबर BSc M.Ed असेल, BSc B.Ed, BSc B.Ed, BSc B.Ed बघा. एवढी सगळी रिक्त पदसंख्या राईट साईडला मेन्शन केलेली आहे, ते सुद्धा पाहू शकता. त्याचबरोबर BA B.Ed, BA B.Ed, हिंदी संस्कृत समाजशास्त्र यांची सुद्धा पदं तुम्हाला दिसतात आहे. त्याच्यामध्ये आता ही तुम्हाला जी संख्या दिसते त्याची तुम्ही व्हिडिओ चालू असताना एखाद्याने टोटल करून टाकून द्या. कारण हे ऍक्च्युली वास्तव आपल्याला समजायला पाहिजे की एवढ्या हक्काच्या नोकरी जी आपल्याला पोर्टलद्वारे मिळाली असती ती सुद्धा आपल्या हातातून अगदी तोंडात आलेला घास असा हिरावून घेण्यात आलेला आहे. दॅट्स इट. आणि नंतर त्याचवर उर्दू माध्यमची जी पदं आहेत त्यामुळे आता पहा मराठी माध्यमची जवळपास 85 पदं आहेत, उर्दू माध्यमची 16 पदं आहेत, इंग्रजी माध्यमची 17 पदं आहेत, उच्च माध्यमिक मराठी माध्यम विभागाची 10 पदं आहेत, उच्च माध्यमिक उर्दू माध्यम विषयाने 17 पदं आहेत. त्याचबरोबर संभाव्य पद अजून किती येऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये याचं सुद्धा इथं त्यांनी गणित दिलेलं आहे. आणि याच्यासाठी अटी व मर्यादा सांगितलेल्या आहेत. अटी व मर्यादा 1-2 मिनिटांमध्ये वाचून घेते मित्रांनो. याच्यासाठी रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना 45 इयर, अपंग जे आहेत स्पेशल चाइल्ड त्यांच्यासाठी 45 इयर, त्याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना 43 इयर आणि 38 इयर्स फॉर द जनरल कॅटेगरी अशी आहे. आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे कंप्लायन्सेस पूर्ण करायचे आहेत. त्याचबरोबर ज्यांना नॉन क्रिमिनल आहे किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा रिझर्व्ह कॅटेगरीतून करणारा त्याचा तुम्हाला दाखला सुद्धा द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांना मॅरेज सर्टिफिकेट, विवाह नोंदणी प्रमाणपत्र गरजेचं आहे. अर्जदाराने अर्जविहित अर्ज केले किंवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. त्यामुळे कसं आहे की बघा इथं खूप महत्वाचं आहे आणि याच्यानुसारच आपल्याला कळतंय की पुढं काय होणार आहे याचं. एकदा अर्ज केल्यावर कोणत्या टप्प्यावर त्यांची नियुक्ती त्यांना रद्द होऊ शकते ते, किंवा ते गैरवर्तन केलं किंवा दबाव तंत्र कुठलाही असेल, चूक झाली किंवा नसेल, किंवा जर येणाऱ्या काळामध्ये जर काही याच्यामध्ये बदल झाले तरी सुद्धा त्यांची भरती जी आहे होणार आहे ती सुद्धा रद्द केली शकते, नियुक्ती रद्द होऊ शकते. यांना मानधन किती मिळणार आहे तर मानधन जवळपास जे आहे ते मानधन आहे 17,500. उच्च माध्यमिक शिक्षकास दरमहा मानधन आहे 18,500. रात्र अर्धवेळ असतात म्हणजे हा पार्ट टाइम असतात त्यांच्यासाठी 8,750 एवढं आहे. अर्जदाराने प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. 2 पदासाठी जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असेल तर स्वतंत्र करायचं आहे. त्याचबरोबर हे सदर पदे पूर्णपणे तात्पुरत्या हंगामी स्वरूपाची असून पदावर नियुक्त होणारे उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही. कंटिन्युएशन सर्व्हिससाठी तुम्ही तिथं करू शकत नाही. आणि सर्वात महत्वाचं, सदरची पदे आवश्यकतेनुसार 6 महिने मुदतीसाठी अथवा पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत शिक्षक उपलब्ध होईपर्यंत अथवा रिक्त ठरलेले शिक्षक समायोजन होईपर्यंत यामध्ये जो कालावधी कमी असेल त्या कालावधीसाठी नेमणुकीत राहील. आता जरी 6 महिन्यासाठी कंत्राटी भरती होत असली तरी सुद्धा जर पोर्टलद्वारे उद्या शिक्षक येतील किंवा समायोजनानुसार दुसरे शिक्षक येतील तर त्याला ते नोकरी सोडावं लागेल. त्याचबरोबर 8वा मुद्दा आहे की अर्ज व अर्जाचा विचार केला जाणार नाही. मुदतीनंतर जे अर्ज येतील त्याचा विचार केला जाणार नाही. आणि अर्जामध्ये जर सर्व अटींची जर पूर्तता केली असेल तर तो ग्राह्य धरला जाईल. मग बाकीचे आहेत की जे काही उमेदवार आहेत पदवी परीक्षेमध्ये 50% गुण, उच्च माध्यमिक अर्ज करणाऱ्या पदवी, जे काही आपण D.Ed B.Ed केलेलं आहे त्याच्यामध्ये 50% गुण. त्याचबरोबर माध्यमांसाठी जे उमेदवार अर्ज करत आहेत 10वी पर्यंत उर्दू माध्यमाचं शिक्षण किंवा इंग्रजी माध्यमांसाठी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा ही प्रक्रिया चालू झालेली आहे परंतु याला थांबवण्याचं काम हे सर्व माननीय महापालिका आयुक्त पुणे यांच्या अधिकाराखाली असणार आहे. अर्जासोबत उमेदवारांनी शैक्षणिक व्यावसायिक जातीचा दाखला आणि ते प्रमाणपत्र जोडायचे आहेत. त्याचबरोबर सत्यप्रती म्हणजे साक्षरतील प्रती, त्याचबरोबर सत्यप्रती सुद्धा सत्यप्रती म्हणजे वी कॅन से ट्रू कॉपी तुम्हाला इथं जोडायची आहे, लाईक अटेस्टेड कॉपी जोडायची आहे. येस. त्याचबरोबर अजून तुम्हाला 6 महिने करता त्याचा महान आयुक्त यांचा राहील हे. आणि कायम पदावर हक्क 3 वेळा तीच गोष्ट सांगण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्जामध्ये मोबाईल नंबर, ईमेल ID देणे अनिवार्य आहे. वेळेवर पत्र सूचना पाठवणे कामी मोबाईल SMS चा वापर करण्यात येईल. ते अपडेट राहायचंय. महाराष्ट्र शासनाच्या ध्येयानुसार नेमणूक कालावधी बदल होऊ शकतो. आता बघा याच्यामध्ये किती बदल होईल ते सांगत आहे. हा अर्जाचा नमुना आहे मित्रांनो. हा एक मी काम करते, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या अर्जाची लिंक देते. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की मला ऍक्सेस येईल. मी तुम्हाला अलाव केलं की मात्र मग तुम्ही हा अर्ज तुमच्या ईमेलला येऊन जाईल.
ओके. मग त्याचबरोबर बघा अशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि स्वतः स्वहस्ते जाऊन हा अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि मला असं वाटतं वेळेतच मुदतीतच तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही वेळ दवडू नका. ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी करा. आता आपण मुद्द्यावरती येऊयात की पवित्र पोर्टल भरती टेट 2025 देतात त्यांचं काय? बरं आता तर परीक्षा चालू आहे. आता नेक्स्ट प्रोसेस अशी असणार आहे की एकदा परीक्षा झाली की त्याचा रिझल्ट आउट होईल आणि रिझल्ट आउट झाला की सर्व ती IBPS च्या वेबसाईटवर जे काही तुम्ही अपलोड केलेलं आहे ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती पुन्हा एकदा अपलोड करून फॉर्म सेल्फ सर्टिफाय करावा लागतो. तर या प्रोसेसला किती वेळ लागेल मित्रांनो? तसा फारसा वेळ लागणार नाही, एखादा महिना पुढचा जाईल. परंतु भरती कधी होईल आणि ह्यांनी जी परीक्षा मात्र देतात आहे मग यांना नियुक्ती कधी मिळेल हा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर मित्रांनो इथून पुढे 6 महिने तर तुम्ही ग्रेसमध्ये चालून धरायचं. कारण हे प्रस्तावित आहे की इथून पुढे 6 महिने या शिक्षकांची पहिली यादी दुसरी यादी लागण्यासाठी लागू शकतात. म्हणूनच ही कंत्राटी शिक्षक भरती सुरू झालेली आहे. हे प्रथमतः नोंद घेणं गरजेचं आहे. सो जे उमेदवार 2025च्या टेट ची वाट पाहत आहेत त्यांनी मला असं वाटतं की दुसरं काहीतरी विचार करा. सध्या तुम्हाला प्रायव्हेट शाळेवरती जॉब लागत असेल तर करून घ्या. तुम्ही असं म्हणू नका की मला खूप पेपर सोपा गेलेला आहे, उद्या मला चांगले मार्क्स मिळतील, मी लगेच शिक्षक होईल. नाही, इतकं सोपं अजिबात सुद्धा नसतं. कारण अजून त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे सध्या जून महिन्याच्या आता 9 तारखेला कोर्ट सुरू होते तेव्हा कोर्टामध्ये सुनावणी सुद्धा आहे 15 मार्च 2024च्या काळ्या जी संदर्भात संच मान्यते संदर्भात. त्याच्यावरती काय येते त्याच्यावरती आल्यावरती ही संच मान्यता रद्द झाल्यावरती पुन्हा एकदा संच मान्यतामध्ये बदल केले जातील. कारण आता सध्या अपलोड केलेल्या संच मान्यता याच्यामध्ये शासनाच्याच कामामध्ये जवळपास त्यांचे 3 ते 4 महिने जाणार आहेत आणि त्यामुळे पुढचे 6 महिने तुमच्याकडे वेळ आहे. सो मला प्रामाणिकपणे वाटतं ज्यांना अर्ज करायचा त्यांनी मित्रांनो कराच. बघा प्रत्येकाला संधी आलेली आहे, त्यांनी सोडू नका. पण पेमेंट पण चांगलं आहे, की खूप वाईट नाहीये. परंतु हे करत असताना सुद्धा अशाच ऍड तुम्हाला शिक्षक भरतीच्या वेगवेगळ्या आस्थापनाच्या व्यवस्थापनाच्या आलेल्या दिसतील. आता जून महिना सुरू होतोय कारण शिक्षकांची खरी गरज आहे. ही पदं ऍक्च्युली सेकंड फेज मधून भरायला हवी होती पोर्टलद्वारे, परंतु भरली नाही. दुर्दैव आपलं आहे. याच्यामध्ये कोणाचं काही अडत नाहीये, शासनाचं तर अजिबात सुद्धा नडत नाहीये. आणि एवढं सगळं होत असताना म्हणजे पुढचे 6 महिने जरी असले तरी सुद्धा आपला जो प्रवास आहे, आपला संघर्ष तो चालूच राहील. स्पष्टपणे बोलते मी. कारण त्याचं असं आहे की वास्तव आहे ना ते पाहिलंय, अनुभवलंय आणि अनुभवासारखा मोठा गुरु नसतो आणि तोच आपला मार्गदर्शक ठरतो. त्यामुळे असं वाटतं की पहिल्यासारख्या चुका होऊ नयेत, लवकरात लवकर पदभरती होण्यात यावी. आपण शासनावरती सोडून दिलं, फॉलोअप नाही घेतला तर मला असं वाटतं की अजून पुढचा वर्ष उजाडेल, पुढचा जून उजाडेल, परंतु भरती झालेली नसेल. हे खरं आहे कारण पाठीमागचे अनुभव तसे आहेत. सेकंड फेजमध्ये जे होते त्यांना सुद्धा अनुभव आलेला असेल आणि मला असं वाटतं तुम्हाला जर याच्या संदर्भातील कोणतीही शंका, काही तुमचा प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. परंतु आता जर तुम्ही बी प्लॅन वरती करायला सुरुवात करा. भरती होणार नाही असं मला म्हणायचं नाही, होईल परंतु लेट होणार आहे. किती लेट ते तुम्हाला मला कोणालाच माहित नाही. सध्या व्यवस्थापनात कंत्राटी शिक्षक भरतीद्वारे भरती करायला सुरुवात केलेली आहे. सो तुम्हाला जर खरंच वाटत असेल की कन्सर्नची बाब आहे तर कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा आणि बघा ठरवा काही वाटतं तुम्हाला काय केलं पाहिजे. कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात तो सुद्धा पाठवा, जेणेकरून तर तुमच्या जिल्ह्यात सुद्धा कंत्राटी भरती सुरूच होणार आहे. बघा फक्त आता शाळा सुरू होऊ द्यात, त्याच्या अगोदर किंवा नंतर, आणि नंतर सुद्धा मी तुम्हाला हेच सांगेल की ऑलरेडी मी सांगितलं होतं. सो स्टे कनेक्टेड फॉर मोर अपडेट आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन.